आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करतेस काकू? स्वयंपाक करते ग। सगळ्यांसाठी बनवतेस? हो। सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या देसाईंसाठी। वाह, तू पण शिकलीस काकू? हे म्हणजे ह्या अशा लोकांशी ना असंच वागलं पाहिजे। हे बघ कीर्ती, मी काही शिकले वगैरे नाहीये आणि हे मी माझ्या मनाने करत नाही। मला घरात परत वाद नको आहेत आणि कोणाकडूनही काही आरोप ऐकून घेण्याची इच्छा नाही। म्हणजे तुला असं वाटतंय का की काही जणांसाठी जेवण बनवलं नाहीस तर या घरातले वाद थांबतील? मला जेवढं जमतंय तेवढं मी करते। बरोबर आहे तुझं, पण ही लोक इथेच राहतात ना, समोर येणारच तुझ्या, आणि समोर आले तर वाद होणार ना। कीर्ती, त्यासाठी मला ना या घरातून कोणाला काढून टाकायचं नाही आणि हा निर्णय माझा नाही, शिवाय तो माझा अधिकारही नाहीये। तू हे बघ, मी असं कुठे म्हणाले की तू त्यांना घरातून हकलवून दे। ते आउट हाऊस मध्ये राहूच शकतात ना, म्हणजे रोज रोजची भांडणं तरी थांबतील, सगळ्यांना शांतता मिळेल। आणि आउट हाऊस मध्ये राहणं काही कमीपणाचं नाहीये, आम्ही सुद्धा राहतोच ना। मी तर या घरची मुलगी असून सुद्धा आउट हाऊस मध्ये राहते, वाईट काय त्यात? हे बघ काकू, मला मान्य आहे निर्णय तुझा नाहीये, तुझा अधिकार नाहीये, तू असं म्हणतेस, पण घर तर तुझंच आहे ना, तुझंही या घरात काहीतरी महत्व आहे, हो ना? आणि काकू, ती दिव्या तुझ्यावर वाटेल ते आरोप करते, खूप मोठा आरोप केलाय तिने, आणि तरी सुद्धा या घरातली लोक तिला काहीच बोलली नाहीये, तुलाच बोलतात। मला तर आश्चर्य वाटतंय, तू अजून निर्णय का नाही घेतलास? तुझंही घर आहेच ना? ठीक आहे, मी फक्त तुला सांगायचं काम केलंय, बाकी तू विचार करच। चला, माझं काम झालं, मासा गळाला लागला। अरे शपथ जीजू, काय जबरदस्त आयडिया सांगितले तुम्ही। हा ना भाई, ही आयडिया काम करून जाणार, एक नंबर आयडिया, एक नंबर। बरोबर, ऐका ऐका ऐका, आपल्याकडे ना खूप कमी वेळ आहे, त्यामुळे आपल्याला जे करायचं ते पटकन करायला लागेल। जीजू टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही करून टाकू पटापट। अरे भाई लोक तयार आहेत ना तुम्ही? काय झालं शिवा? काही नाही, असं कुठला राडा नको व्हायला आता। नाही होणार कुठला राडा, तसं नाही, रिस्कच नको कोणती। तुला माहिती ना आधी काय झालं, आता काय होतंय आपल्या बरोबर।